त्याचा पाठला करून त्याच्या छातीमध्ये इथं घाव आहे, इथं छातीमध्ये पुरी छाती चाळ केलेली आहे आणि एकदम दुर्दैवी माझ्या भावाचा या शिर्डीमध्ये खून करण्यात आला। माझी विनंती अशी, अशा खून करणाऱ्या अशा दुर्दैवी साईबाबाचं कार्ड सुद्धा दाखवून सुद्धा त्यांना साईबाबाची सुद्धा अशी दयामाया नाही आली। हा संस्थांचा कर्मचारी होता, एकदम दुर्दैवी माझ्या भावाचा अंत त्यांनी केलेला आहे। शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडात पकडलेल्या गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कार्यवाही करावी, तसेच शिर्डी उपनगरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशा मागणीचे निवेदन सकल मातंग समाज आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना देण्यात आले। यावेळी मयत संस्थान कर्मचाऱ्यांच्या भावाने आमचा भाऊ तर या दुर्दैवी घटनेत आपल्यातून निघून गेला, मात्र पुन्हा अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सकाळी 4ची ड्युटी होती त्यांची, ते ड्युटी करता निघाले होते सकाळी। हे गुन्हेगारांनी त्यांना काहीतरी असं बोलून गाडी थांबवून, माझा भाऊ खूप धार्मिक होता, मंदिरात होता, साईबाबाच्या समाधीची सेवा केली, साईबाबाच्या समाधीवर तो सेवा करीत होता आणि खूप माझा भाऊ कोणाशीही दुश्मनी न ठेवणारा, लवकर कोणाशी बोलणारा नाही व्यक्ती, अशा व्यक्तीला माझ्या भावाला एकदम तडपून मारलं। त्यांनी थोडीशी झटापट त्यांची झाली, फक्त माझ्या भावानं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असेल तर माझ्या भावानं त्याच्यावर हात उचलला नाही गुन्हेगारावर। माझा भाऊ विनंती करीत होता, बाबाचं नाव घेत होता, साईबाबाची मागणी करत होता की मला याच्याकडून सोडा। माझ्या भावानं त्याच्यावर हात नाही उचलला, पण त्यांनी कुठे दयामाया दाखवलेली आणि जेवढे वार त्यांच्या अंगावर झाले, एक 25-30 वार झाले। त्याच्यानंतर हाताला झटका देऊन माझा भाऊ रोडकडे जर पळाला असता तर त्यांनी गाडी लावली असती, असं थोडासा त्यांनी विचार केला आणि ते घराकडे पळाले। घराकडे पळाल्यामुळं या लोकांनी, माझा भाऊ मला आवाज देत असेल, ग्रामस्थांना आवाज देत असेल व कोणीतरी मदत करावं, पण कोणी मदत केली नाही। त्या प्लेटला गाडी नाही आली आणि त्याचा पाठला करून त्याच्या छातीमध्ये इथं घाव आहे, इथं छातीमध्ये पुरी छाती चाळ केलेली आहे आणि एकदम दुर्दैवी माझ्या भावाचा या शिर्डीमध्ये खून करण्यात आला। तर माझी विनंती अशी, अशा खून करणाऱ्या अशा दुर्दैवी साईबाबाचं कार्ड सुद्धा दाखवून सुद्धा त्यांना साईबाबाची सुद्धा अशी दयामाया नाही आली। हा संस्थांचा कर्मचारी होता, एकदम दुर्दैवी माझ्या भावाचा अंत त्यांनी केलेला आहे। अशा दुर्दैवी आरोप्यांना या शिर्डीमध्ये त्यांचा एन्काउंटर नगर हायवे रोडला करावा अशी माझी शासन, प्रशासन, गृहमंत्री सगळ्याला, देवेंद्र फडणवीस, सुजय दादा, सगळ्यांना प्रशासनाला मी विनंती करतो की आमच्या कुटुंबाला न्याय द्या आणि इथून मागे जे गुन्हे झालेले त्याच्यामध्ये न्याय द्या। मी माझ्यासाठी न्याय नाही मागत, मी सगळ्या शिर्डीच्या ग्रामस्थांसाठी न्याय मागतोय। 20-20 किलोमीटरवरून इथं कर्मचारी येत आहे, त्यांच्या सुरक्षेचं काय? माझ्या भावासोबत झालं ते तर झालंच आहे, पण आता जे होईन त्या हे जे गुन्हेगारांचे व्हिडिओ पाहून गुन्हेगार तयार होतात, लहान पोरं इथं नशा करतात, ते काय साधू संत होणार नाही। माझा भाऊ साधू संत होता, घराचे परिवाराचे विचार होते, मायबापाची शिकवण होती त्याला, म्हणून तो मंदिरापर्यंत गेला, मंदिराच्या समाधीवर कामाला होता माझा भाऊ। पण जे गुन्हेगार पकडलेले आहे त्या गुन्हेगाराचा जो मनसुबा आहे का आपण 5-6 महिने सोडू, परंतु आमचं असं म्हणणं आहे की मोका अंतर्गत जर कारवाई झाली, कारण मोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर ते 15 ते 16 वर्ष काही सुटत नाही आणि जे गुन्हेगार आहे ते गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक आहे, जे अशा ह्या गुन्हेगाराकडे पाहून आपली वाटचाल ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते जे गुन्हेगार आहे ते अंड्यातले गुन्हेगार आहे, ते अंड्यातच थांबतील, जेणेकरून ते बाहेर येणार नाही। त्यासाठी आम्ही आता सर्व समाज, सकल मातंग समाज व ग्रामस्थांनी येऊन इथं निवेदन दिलेलं आहे की तुम्ही मोका अंतर्गत कारवाईचे त्वरित SP साहेबांकडे मागणी करावी शिर्डी म्हणून। आणि जे शिर्डी शहरामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये जे लोक असतात त्याच्यावर 2 गुन्हे असेल, फौजदारी गुन्हे असेल, त्यांना त्वरित तडीपारीची ऑर्डर काढावे, जेणेकरून हे बाकीचे गुन्हेगार आहे त्यांच्या जे डोक्यात शिस्त आहे की आपण दबाव तंत्र करून, दमबाजी करून, आयते पैसे मिळून सहजासहजी जीवन जगावं, ते होणार नाही। आणि जेणेकरून शिर्डीमध्ये येणारे जो साईभक्त आहे, शिर्डीमध्ये येणारे जे साई संस्थांचे कामगार आहे ते अगदी निर्भीडपणे येतील, जेणेकरून शिर्डी एक फ्रीडम, एकदम
म्हणजे कोणत्याही विचाराची दहशत कोणाच्याही मनात न राहता शिर्डीमध्ये फिरतील असं वाटतंय. 6 तारखेला जे ग्रामसभेमध्ये विश्रामगृहामध्ये जी मीटिंग झाली आहे त्या मीटिंगच्या अनुषंगाने जी 10 तारखेला शोकसभा किंवा जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेत जास्तीत जास्त समाज बांधव कसा येता येईल त्या अनुषंगाने आम्ही उद्या संध्याकाळी 6 वाजता 200 रूम येथे समाज बांधवाची बैठक बोलवलेली आहे. कारण जेणेकरून घोडे हा जरी मातंग समाजाचा होता परंतु हे कोणत्या माणसावर घडू नये. कारण ही घटना जे अमानुषपणे घटना आहे की ती घटनेनंतर म्हणजे चांगला माणूस म्हणजे चांगला माणूस इथं हातबल झालेला आहे. त्याच्या मनात भीती तयार झालेली आहे. अनेक लोक गावात येण्यासाठी घाबरत आहे. जोपर्यंत दिवस उजेडला तोपर्यंत यायला ते तयार नाहीये. अशा पद्धतीने जर होत असेल तर हे फार गांभीर्यपूर्वक गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने जे होईल ते आताच होईल, याच्यानंतर होणार नाही. कारण आपण पाहिलं ते दुहेरी हत्याकांड जे झालेलं होतं त्याच्यानंतर जे ढिल्लापणा दिला तर त्याचं इफेक्ट आता झालेला आहे. परंतु आता आपण त्याच्यावरून शिकवून घेतली पाहिजे की आता ही जी गुन्हेगारी मुळासहित उपटून फेकली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणी डेअरिंग केली नाही पाहिजे, विचार केला नाही पाहिजे का आपण या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळायला पाहिजे. हा आम्हाला आताच आम्ही शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी ओमने साहेब व पोलीस निरीक्षक गलांडे साहेब यांना सर्व पक्षाच्या वतीनं व समाज बांधवांच्या वतीनं एक निवेदन दिलं आहे की जे 2 दिवसापूर्वी घटना घडली त्यामध्ये 2 निष्पाप लोकांचा जीव गेला. त्या लोकांवर व जो जखमी देहरकर झालेला आहे देहरकर बाबा याच्या आरोपींना मोका अंतर्गत कारवाई व्हावी म्हणून पोलिसांनी पाऊल उचलावं असं आम्हाला पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे. म्हणून पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे समाज बांधवांच्या ज्या या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही योग्य ते प्रयत्न करून वरिष्ठांना अहवाल पाठवून तुमच्या मागण्या पूर्ण करू आणि यासाठी हा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिला होता. या संदर्भामध्ये जे आपल्या शिर्डीमध्ये जे 2 खून झाले आहेत त्या संदर्भात आम्ही सुरेशांनी आम्ही आज पोलिसांना निवेदन दिलं की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर मोक्का लागावा म्हणून त्यांना अर्ज आज दिलेला आहे संघटनेमार्फत. आणि पोलिसांनी आश्वासन दिलं की कायदेशीर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू आणि त्यांना जामीन मिळणार नाही याप्रमाणे आमची कारवाई राहील असं पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि आता आपल्या शिर्डी पोलीस स्टेशनला PI गलांडे साहेब आले, ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहे आणि त्यांनी यापूर्वी अनेक पोलीस स्टेशनला काम केले तर ते सर्व जनतेला त्यांनी न्याय दिलेला आहे. तर ते आपल्याला 100% न्याय देतील. आणि त्यांनी मला एक पण सांगितलं की आता हे जे 2 नंबर धंदे करणारे त्यांच्यावर आता दररोजची कारवाई करून त्यांच्यावर तडीपाराची कारवाई करण्याचे ते आता आदेश काढणार आहे. 2-4 गुन्हे झाल्यानंतर ते त्यांना तडीपार करणार आहे. त्यामुळे आता आपली शिर्डी स्वच्छ आणि सुंदर यात शंका नाही. त्यामुळे आज आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे, पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85. खुशखबर. आता पुणे व मुंबई कोठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही. आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार. तसेच घरपोच सुविधा दिली जाईल. यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात, तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 8007 10 00 75, तसेच 80 80 70 76 08.